स्वागतम वेलकम. बघा मी आले तर जरा एक चांगल्या दुकानमध्ये आले. जरा माझ्या सामान काहीच नव्हतं तर काय सामान घेतलं ते तुम्हाला दाखवते. मी काय घेतलं. आता इथं घेतलंय मी सामान. तर मी आता ह्याचं आहे ना मी शूटिंग केली. ह्या दुकानमधून सामान घेतलंय. तर मी काय घेतलंय मला लागतं का. माणूस एकटं असलं किंवा दोघं असलं तरी पण लागतंय, बरोबर आहे का नाही. आता काय वस्तू घेतल्यात मी तुम्हाला घरी गेला पण दाखवते. तर आता आलती तर पोस्ट ऑफिसमध्ये आलती पण पोस्ट ऑफिस बंद होतं माझं इकडं. तर आता काय सामान घेतलंय. बघा हे सामान आपलं आहे. पॅकिंग पण झालं आहे. शूटिंग करता तेव्हा मी शूटिंग नव्हती काढली. तर इथे 1 नंबरला सामान घेतलं आहे मी आता. ठीक आहे, चला घरी गेला दाखवते. चला पाऊस येतोय. सामान घेतलं मी. आता रिक्षा करून जाऊया. आधी आता का पार्सल टाकाय गेली ती पोस्ट ऑफिसमध्ये. पण पोस्ट ऑफिसच बंद होतं. कारण पोस्ट ऑफिस म्हणलं की पाणी लय भरलं. सगळं पोस्ट ऑफिसवाले सुट्टीवर आहेत. आलीच नाही. हो का मी सामान हो का मग येता सामान पण आणलं. घरात सामान नव्हतं काय नव्हतं. हे पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला दाखव थांबा. पोस्ट ऑफिसमध्ये गेली ती हो टाकायला. पोस्ट ऑफिसमध्ये गेली ती हो काय. पण काय करणार हेच नाही. काय म्हणतात त्याला पोस्ट ऑफिस चालू नाही हो का. माघारी आले हो का सामान पार्सल घेऊन हो का. खोटं नाही बोलणार कधीच मी हो का. हे बघा पार्सल हो का भरून ठेवलेत. पार्सल हो का 3 पार्सल आहेत. पण काय करणार हेच नाही. मग मी येते आता. मला माझ्या सामान नव्हतं घरामध्ये. तर सामान काय घेतलं ते तुम्ही बघू शकता. आताच आली. कपडे बदली केलेत. कपडे पण बदली नाही केले हो का. सामान काय घेतलं घरामध्ये. सामान नव्हतं काय. हे बघा चीज घेतलं. पिझ्झा बनवेन तुम्हाला मी दाखवणे. एक ब्रेड आणलं. हे बघा हे केचप बघा. बिल सगळं भिजलं बघा. बिल पण केव्हा होतं जमा असं दाखवते. तेलाची बाटली घेतली. तेल नव्हतं डोक्याला लावायला. त्याच्यानंतर काय कोलगेटचं हे घेतलं. काय म्हणतात ब्रश घेतलं. हे बघा मेयोनीज घेतलं ह्याला बर्गर बनवायला. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गुलाबजामुन यसला बनवून पाठवून द्यायला. हे यससाठी घेतलंय बघा मी माझ्या भावाच्या पोरांसाठी. बटर घेतलं बघा चीज बटर. त्याच्यानंतर एक साबण घेतला कपडे धुवायचा. हे बघा कस्टर्ड बनवू आपण कस्टर्ड. ठीक आहे. चायपत्तीचं आणलं पॅकेट. एक साबण आणला. 2 साबण आणलं अंग धुवायला म्हणजे अंगाला लावायला. त्याच्यानंतर हे चायपत्ती आणली. हे मसाल्यावाली चायपत्ती हे पण छान लागते पावसापाण्याची. हे चाय प्यायला लय भारी असतं. त्याच्यानंतर का बेसन आणलं. 1 किलोभर बेसन आणलं. 1 किलो बेसन घेतलं. त्याच्यानंतर कॉफी पावसा पाण्याची प्यायला गरम कॉफी ही घेतली. कॉफी घेतली बघा. मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही. हे बघा रवा घेतला. 1 किलो रवा घेतला बघा. हे घेतलं. गूळ घेतला 1 किलो. हे ह्याला काय म्हणतात दलिया घेतला दलिया. आणि हे मेथीचं दाणं चहामध्ये टाकायचं 2-3 दाणं चांगलं असतं डोळ्यासाठी. 1 क्लिप घेतला. 1 क्लिप घेतला बघा. हे एवढं सामान कमसे कम 2004 रुपयाचं सामान हो का. एवढं सामान हे बिल आपलं आताच घेतलं का. एवढं सामान गेलं 2000 रुपये गेलं. 2004 रुपये. विचार करा भावांनो. आपल्या जीवाला आपण नाही खाणार तर कोण खाणार. कमावतो कशासाठी आपल्या जीवासाठी. माणसाचा क्षणाचा काय भरोसा नाही. ठेस लागलं तर माणूस मरते. लोक काय म्हणतात काय नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांचं कामच आहे धुत बसायचं. आपलं काम आहे मोहरा जायचं. महाग वळून नाही बघायचं. कमेंटमध्ये कोण काय लिहितं त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. कारण जीवनामध्ये जर जगायचं असेल तर अशा फालतूक लोकांना उत्तर देत बसू नका. मोहरा जायचं असेल तर माऊली करत जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. खरंच आज मी पालखी संगत 5 पावलं गेली. मला लय भारी वाटलं. मी खोटं नाही बोलत. माझ्या तोंडामध्ये नुसतं माऊलीचं नाव होतं. आणि माऊलीला मी खरंच जाईन मी भेटायला. पंढरीची वारी करणार म्हणजे करणार. पण कसं आहे माझी थोडीशी मजबुरी आहे म्हणून मी हे नाही करू शकत. पण नक्कीच जाईन. ह्या वर्षी नाही गेलं तर पुढच्या वर्षी नक्कीच जाईन मी माझ्या माऊलीला मी सांगते. माहिती आहे का. एवढं सामान आणलं. आता ह्या सामानामध्ये काय करायचं काय नाही तुम्हाला मी दाखवणार. हे बघा सगळं आणलं. चायपत्ती मला हे लागते. मी स्वसाची चायपत्ती पिती. आणि मला मसालावाला चाय पण लागतो. लय भारी लागतो. हे दोन्ही चायपत्ती मिक्स करून टाकायची. लय भारी लागतो एकदम. हे चीज आणलं रे. यश येणार आहे म्हणला 4-5 दिवस. मला मम्मी मी 8 दिवस राहतो. मला तुझ्याकडे यायला येतो. तर मी माझ्यासाठी सामान नाही घेतलं माझ्या भावांनो.
माझं पोरगा मला मम्मी मी तुला भेटाय म्हणून 8 दिवस येतो. त्याने माझा तो व्हिडिओ बघितला असता, मी लढली ना त्या दिवशी, तर तो म्हणला मी तुझ्यासाठी 8 दिवस तुझ्याकडे राहायला येतो म्हणला. म्हणून त्यासाठी मी सामान आणलंय. आता तुम्ही माणसा चीज तू खात नाही, चीज आणलंय कशासाठी? येस ते आणलंय. येसला मी पिझ्झा बनवून देईन, येसला मी कोल्ड कॉफी बनवून देईन, येसला मी गुलाबजामुन बनवून देईन, येसला मी मस्तपैकी भजी बनवून देईन, त्याच्यासाठी कॅचअप बिचाप. येसला मी कोलगेट घेतलं माझ्या मुलासाठी, त्याला मी साबण घेतलं, 2 साबण घेतलं. हे बघा हां. आणि काय दलिया त्याला घेईन म्हणलं, करीन म्हणलं. आणि हा काही कस्टर्ड करीन. हे सामान बघा. देवाच्या कृपेने गॅस पण बुकिंग केलता काल, लगेच गॅस पण आला. आता गॅस आणा जाऊ खाली आणि मग लाईव्हवर जाऊ. हो का, मी तरी म्हटलं बाया मला फोन कोणाचा आला. हो का, तर भावानं बहिणींनो खोटं नाही बोलत. मी माझ्या लेकरासाठी सामान आणलंय. माझं पोरगं मला मम्मी मी 8 दिवसासाठी तुझ्याकडे तो राहिला म्हणून आणलंय. तर भावांनो तुम्हाला चांगल्या रेसिपी दाखवते. काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि मी खोटं नाही बोलत. माझी काय मजबुरी आहे, मी तुम्हाला लोकांना नाही सांगू शकत. पण खरंच कोण मला समजतंय ना त्यांनी समजून घ्या आणि मला तुमच्या कमेंटमध्ये सांगा की स्मिता तुझं मन आम्ही जाणतो ग, आम्ही तुला ओळखतो म्हणून. आता बघा मी अन्नदान मी करणार, भलं मी वारीला जाऊ किंवा नाही जाऊ, पण आता माझा गॅस आला. काल मी बुकिंग केला, आज लगेच गॅस आला. अन्नदान करणार मी, मुख्य जत्रेला जेवण घालणार. त्यात पण मला पांडुरंग पावन. जरूर नाही की मला पंढरपूरला जायचंय, जरूर नाही. माझं माऊलीला माझं इथून दर्शन माझं. आणि जर इच्छा असेल, जर स्वामी माझं माऊलीची इच्छा असेल मला पंढरपुरापर्यंत बोलवायची, तर मी नक्कीच जाईन. ह्या वर्षी नाही गेलं तर मी पुढच्या वर्षी नक्की जाईन. पण मी मुक्काम जत्राला जेवण खायला घालणार. माझ्याच्यानं जेवढं होईन तेवढं करीन मी. ठीक आहे, चला आपण गॅस आणा जाऊया. ठीक आहे, गॅसवाला आलाय. चला बाटल्या घ्यायला आलती खाली. बाटल्यावर तिकडं मोर आहे, तर तुम्हाला घराजवळ आलं की तुम्हाला देतो म्हणला बाटल्या. ठीक आहे, चला जाऊन द्या मग आपण. चला हा ब्लॉक मी इथं थांबवते. पण आला आपला ब्लॉक, बाटला पण आला. आता आपण बघा काही टेन्शन नाही. काल मी बुकिंग केलं, आज लगे बाटला आला एकदम. ठीक आहे, चला.